राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळकेंचा भाजपच्या बाळा भेगडेंवर गंभीर आरोप आहे। भाजप उमेदवारांना विजयी करण्यासाठी बाळा भेगडेंनी 25 लाख रुपये घेतल्याचा शेळकेंचा आरोप आहे। ईव्हीएम हॅक करू असं सांगून 25 लाख रुपये घेतल्याचा शेळकेंचा आरोप आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळींना नवीन प्रवर्तन सांगतो की सुनील शेळके ईव्हीएम मशीन हॅक करतो। सुनील शेळकेला मशीन हॅक करणारी मोठी कंपनी आहे म्हणून 2019 निवडला 2024 बापूसाहेब भेगडेचा पराभव झाला। त्यांना सांगत होते पराभव तुमचा होऊ शकत नाही, ईव्हीएमचा घोटाळा केला म्हणून तो निवडला। भारतीय जनता पक्षाच्या इतर स्थानिक नेत्यांनी जे पंचायत समिती जिल्हा परिषदेला उमेदवार दिले होते त्यांच्याकडून ईव्हीएम मशीन हॅक करून तुमचा विजय करून दाखवतो म्हणून एका उमेदवाराकडून 25 लाख